बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाला जोरदार झटका दिलाय. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अजित पवार गटाच्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्ष मनीषा भगत यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. मनोज प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले. मुंब्रा स्टेशन परिसरात सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या मनीषा भगत यांनी सन 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता. सध्या त्या अजित पवार गटाच्या ठाणे महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आज शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आव्हाड म्हणाले की मनीषा भगत यांचा आपला जुना परिचय आहे. त्यांनी आमच्यासोबत कामही केले होते. आता त्यांनी विद्वेषाचे राजकारण सोडून आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. यावेळी मनीषा भगत यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व हे सर्वसामान्यांचं आहे. डॉक्टर आव्हाड यांनीच मुंब्रा परिसराचा विकास केला आहे. मात्र काही लोक राजकारणासाठी या विकास कामाकडे पाहणे टाळत आहेत. ही बाब आपल्या मनात पटत नसल्यानेच आपण विकासाच्या मार्गाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असे त्या म्हणाल्या. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीची घोषणा केली असली तरी भाजप कार्यकर्त्यांनी युतीच्या विरोधात दंड ठोपटले असून विविध मंडळांमध्ये मेळाव्याद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात कोपरी भाजपच्या मंडळाध्यक्षांनी युती विरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50% जागांची मागणी केली. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय. तर ठाण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या 8 वर्षात शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकारी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलेले मारहाण, दाखल केलेले गुन्हे, समाजकार्यात केलेले हस्तक्षेप, दादागिरी, युती धर्मात टाकलेला मिठाचा खडा अशा अनेक कृष्णकृत्यांचा पाडा भाजप आमदार केळकर आणि आमदार डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या समक्ष वाचलाय. यावेळी भाजप उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी शिवसेनेच्या कारभारावर नाराजी दर्शवत युती केल्यास भाजपला समसमान हक्क मिळावा अशी मागणी केली. यावेळी आमदारांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोणत्याही कार्यकर्त्यांना अन्याय होणार नाही, सबुरीने घ्या, तुमच्या भावना वरिष्ठांकडे मांडल्या जातील असे आश्वासन दिले. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असले तरी दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक होत असल्याने ठाण्यात भाजप शिवसेनेत कुस्ती रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप श्रेष्ठी आपल्या आक्रमक कार्यकर्त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. घोडबंदर येथील हॉटेलमध्ये विवाह समारंभ आयोजित केल्या जाणाऱ्या एका लॉनमध्ये काल रात्री अचानक आग लागली होती. या आगीवर तासाभराने नियंत्रण मिळवण्यात पथकाला यश आले. घोडबंदर भागात विवाह समारंभासाठी हॉटेल आणि लॉन्स उपलब्ध आहेत. येथील ओळा परिसरातील एका लॉन्समध्ये विवाह समारंभानंतर स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्वागत समारंभास अंदाजे तब्बल 1000 ते 1200 जण उपस्थित होते. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वागत समारंभादरम्यान लॉनमधील मंडप डेकोरेशनच्या साहित्याला अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागताच वधूवर आणि त्यांचे नातेवाईक लॉनमधून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक रहिवासी आणि परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग सर्वत्र पसरल्याने नियंत्रण मिळवणे कठीण झाले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्री 12 वाजल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे पथकाला शक्य झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु शहरातील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या रिक्त प्रभागावर म्हस्के हे त्यांच्या पुत्रासाठी आग्रही होते. परंतु युतीची बोलणी सुरू असताना भाजपच्या कोपऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी म्हस्के यांच्या जागेवर दावा सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता कोपऱ्यातील सेना भाजपतील वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के अनेक टर्म कोपरी येथील आनंदनगर भागातून निवडून येत होते. येथून नगरसेवक ते महापौर असा पल्ला त्याने गाठला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत युती केल्यानंतर नरेश म्हस्के यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत म्हस्के यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली, तर ठाकरे गटाकडून राजन विचारे निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत म्हस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव केला आहे. म्हस्के हे ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आल्याने आनंदनगर प्रभागाची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेसाठी नरेश म्हस्के आग्रही असून त्यांच्या पुत्राला येथे उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे कळते. परंतु आता त्या जागेसाठी भाजपने देखील त्यांच्या वरिष्ठांकडे आग्रह केला आहे. काल रात्री झालेल्या एका बैठकीत त्यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांकडे इच्छा बोलून दाखवले. विधानसभा, लोकसभेला धनुष्यबाणाचे बटन दाबावे लागते. निदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आम्हाला कमळावर मतदान करता यावे असेही पदाधिकारी म्हणाले. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच दुसरीकडे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला अवघे 13 दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्य विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांवर तसेच ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. कारगर येथे तात्पुरत्या स्वरूपात चेकपोस्टची निर्मिती केली जाणार आहे. शिवाय अवैध ढाब्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी दिली. महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण 6 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यात. तसेच निवडणूक तसेच नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागही सतर्क झाला आहे. जिल्ह्यात अवैधरित्या मद्याची वाहतूक, विक्री होणार नाही याकडे हा विभाग विशेष लक्ष ठेवणार आहे. कुठे काही गैरप्रकार आढळून आल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाची 2 भरारी पथके, 14 निरीक्षक, 40हून अधिक उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर परराज्यातून मद्याची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.